संधिवात हा फक्त म्हातारपणात होतो किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहे. जाणून घेऊयात एक एक गैरसमजाची उत्तरं. सर, संधिवात फक्त म्हातारपणात होतो का? असं नाही, संधिवात हा लहान मुलांपासून म्हातारपणात पण होऊ शकतो. सर, रेमॅटॉइड आर्थरायटिसचा परिणाम फक्त सांध्यांवर होतो का? नाही, असं नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा मल्टीसिस्टीम डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये सांधेदुखी व्यतिरिक्त इतर अवयव जसे की हृदय, फुफ्फुस, किडनी, लिव्हर या अवयवांवरही त्रास होऊ शकतो. सर, संधिवाताची ट्रीटमेंट फक्त पेनकिलर्स असते का? असं नाही, पेनकिलर ही तात्पुरती ट्रीटमेंट असते. संधिवाताचा ज्या मेन ट्रीटमेंट आहेत प्रामुख्याने डीमर थेरपी असते किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंट बायोलॉजिक्स असते. सर, एकदा बरे वाटले की औषध थांबवता येतं का? नाही, तसं नाही. संधिवात हा दुर्दैवाने कायमचा आजार आहे. तुम्हाला बरं असलं तरी संधिवाताचे डॉक्टर तुमची औषधं बंद करत नाहीत. सर, संधिवात हा आजार नेहमीच अनुवंशिक असतो का? नाही, तसं नाही. अनुवंशिकतेची पार्श्वभूमी नसली तरी संधिवात लोकांना होऊ शकतो. असे जे तुमचे काही गैरसमज आहेत किंवा चुकीची माहिती जे गुगलवर किंवा AIवर अवेलेबल आहे त्याचं स्पष्टीकरण तुम्ही संधिवात तज्ज्ञाकडून घेऊ शकता आणि ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करा. स्वतःची काळजी घ्या. अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.